न्याय हक्कासाठी आपल्या घरामध्ये आंदोलन करतो किंवा आंदोलन करण्याची ज्याच्यावरती हे वेळ आणतायत आणि त्यांची तुलना जे कोणी भाजपवाले पहलगाममधल्या अतिरेक्यांशी करतायत, हे म्हणजे मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे मारेकरी आहेत. आणि या मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे. हे मराठी भाषेचे मारेकरी आहेत. आणि मग जर का त्यांनी विषय काढलाच असेल तर पहलगामचे अतिरेकी भाजपामध्ये गेले का हे त्यांनी सांगावं. मिळत कसे नाहीत हे पहलगाममधले अतिरेकी? गेले कुठे? ज्याने आमच्यावरती आरोप केला त्यांच्या घरामध्ये राहतात का? गेले कुठे? लाज वाटली पाहिजे की एक तर तुम्ही हिंदूंनाही वाचवू शकत नाही आणि मराठी माणसांवरती अन्याय करणाऱ्यांची तुम्ही बाजू घेता. हे असे कर्मदरिद्री लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने राज्यकर्ते आहेत, याची लाज वाटते. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी मराठी विजयोत्सवात जी भाषणं झाली त्याला रडगाणं दुधाली असं म्हणतात. नाही, मी त्यांची मानसिकता समजू शकतो, कारण मूळ भाजप हा मेलेला आहे. त्याचाच खून या लोकांनी केला आहे. आणि त्यांचं जे काय रुदाली चालू आहे, रुदाली हा सुद्धा हिंदी शब्द आहे. त्याच्यामुळे ते जे काय ऊर बडवायला त्यांनी बाहेरच्या पक्षातले, अगदी आमच्या पक्षातले सुद्धा ऊर बडवे घेतलेत, काँग्रेसचे ऊर बडवे घेतलेत, राष्ट्रवादीतले सगळे देशभर इतर पक्षातले ऊर बडवे घेतलेत. कारण भाजपा मेलाय. मूळ जो भाजपा होता, ज्याची शिवसेनेबरोबर युती होती, तो भाजपा या लोकांनी मारून टाकला. आणि त्याचं दुःख व्यक्त करताना जे ऊर बडवतात ते ऊर बडवायला सुद्धा त्यांची ओरिजिनल माणसं नाही आहेत. त्यांना ती माणसं सुद्धा इतर पक्षातून घ्यावं लागतात. त्याच्यामुळे फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो. पण मराठी माणसाच्या आनंद क्षणाला ज्यांना रुदाली वाटत असेल, हे अत्यंत विकृत आणि हिणकस वृत्तीची माणसं आहेत.